मंडळी नमस्कार. दादा नमस्कार. खिलार शेतकरी शान परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, लाईक केला नसेल, आजच करा आणि आत्ताच करा. कारण का खिलार दुनियेमध्ये जे घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या अपडेट आहेत, तर त्या आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचल्या पाहिजेत. आणि वेळेवरती जी गोष्ट पाहिजे तर त्या गोष्टीमध्ये बदल घडत गेला पाहिजे किंवा त्या गोष्टीची माहिती आपल्याला कळत गेली पाहिजे. यासाठी खिलार शेतकरी शान परिवार हा वेळेवरती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर मंडळी, आज आपण ज्या ठिकाणी आलो त्यांची ओळख किंवा त्यांच्याकडे जे असणारे खिलार वळू आहेत तर त्यांची ओळख, त्यांना जेवढी माहिती आहे ती आपण घेणार आहोत. तर पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वेसाठी खास, बऱ्याच गाई मालकांचे फोन येत आहेत की अमुक अमक्यानं बैल खरेदी केलेला आहे किंवा अमुक अमक्याच्या घरी हा बैल आहे, तर तो गाईला भरवू का. तर मंडळी, प्रत्येकाच्या फोनला प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा आज त्यांच्या समोर येऊन त्यांच्याकडे जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोच करतोय. आणि काही मंडळींनी, काही सबस्क्रायबरनी किंवा काही सदस्यांनी या बैलांची, म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या असू द्या किंवा इतर XYZ ठिकाणच्या बैलांची माहिती असू द्या, ती बऱ्याच वर्षापासून, लहानपणापासून म्हणा, ती नोंद केलेली असते. मात्र त्या गोष्टी तुम्ही बघून शहानिशा करून तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला मिळू शकतात. तर जास्त वेळ न घेता आज परिचय घेतोय आणि बैलांची माहिती. दादा, आपला परिचय. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव शैलेश धनंजय तांबे, राहणार मुक्काम पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. दादा, काय करता सध्या आपण? माझा शेती व्यवसाय आणि आपल्याकडे आता ही बैल आणि पालखीची मोठ्या मापाची बैल आपल्याकडे असतात. पालखीची बैल कधीपासून असतात? आता पालखीची बैल, ओतूर गाव आहे आमचं. तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आमच्या ओतूरमध्ये, चैतन्य महाराजांच्या पावन नगरी म्हणजे ओतूरला समजलं जातं. आमच्या इथनं ओतूर ते पंढरपूर असा पायी पालखी सोहळा असतो. तर ह्या पालखी सोहळ्यासाठी यावर्षी आमच्या तांबे घराण्याला पालखीच्या बैलजोडीचा मान मिळाला होता. त्यासाठी आम्ही कर्नाटकमधनं पालखीची बैलजोडी खरेदी केली. 2 वर्ष झाले. तोपर्यंत आपल्याकडं पालखीची बैल आहेत मोठ्या मोठ्या. दादा, या पालखी क्षेत्राचा म्हणजे नाद म्हणा, आवड म्हणा, किंवा जी कामगिरी करताय ती कधीपासून, कोणापासून करताय? आता तसं सांगायचं झालं तर पारमार्थिक क्षेत्रात माझे आजोबा हरिभक्त शशकांत हनुमंत तांबे गेली 35 ते 40 वर्ष पंढरीची वारी करतात. याआधी पण आमची 1-2दा पालखीला बैलजोडी होती. पण वडिलांच्या नंतर म्हणजे आम्ही जसं या क्षेत्रात म्हणजे लहानपणीपासूनच आवड, पण या क्षेत्रात आल्यानंतर मग आम्ही ज्यावेळेस सक्रिय झालो त्यावेळेस छोट्या मापाची बैल असायची इकडं आमच्या भागात. त्याच्यानंतर मग आम्ही सक्रिय झाल्यानंतर मग आम्हाला त्या बैल घरी, म्हणजे तशी पण गाड्याची शर्यतीची बैल घरी 4-4, 5-5 बैल आहेतच. मग मोठ्या मापाच्या बैलाची थोडी आवड निर्माण झाली. म्हटलं आपण वेगळं काहीतरी, की आमच्या इकडं शक्यतो मोठ्या मापाचा बैल बघायला भेटत नाही. त्यामुळं म्हटलं मग आपण मोठ्या मापाची बैल आणावी. म्हणून मग आम्ही कर्नाटकला जाऊन बैल खरेदी केली पालखीसाठी. म्हणजे आजोबांपासून हा छंद, नाद किंवा आजोबांपासून पिढी जात नाद. बरं, या वळू क्षेत्राचा नाद, या वळू क्षेत्राची आवड, या वळू क्षेत्रात जे काम करताय हे कधीपासून आहे, कोणापासून, किंवा ही संकल्पना तुमच्या डोक्यात कधी आली, का आली? आता दादा, म्हणजे सांगायचं असं की ज्यावेळेस पालखीची बैल आम्ही म्हणजे बघायला फिरत होतो, कर्नाटक झालं, सातारा झालं, सांगली झालं, जत, खरसुंडी बाजारांमध्ये पण फिरलो. त्याच्यानं मग कर्नाटक, हुबळी त्या साईडला पण गेलो. मग फिरत असताना जागजागी तिकडं त्या साईडला मोठे मोठे वळू बघितल्याच्या नंतर मग आधीच खिल्लारची आवड तर होतीच. त्यानंतर मग डोक्यात विचार असा आला की खिल्लार संगोपनासाठी, आता आमच्या इकडं काय झालंय पुणे जिल्ह्यात थोडासा, तर आम्ही इकडं उत्तर भागात येतो, इकडं थोडासा खिल्लार ही नामशेष होण्याच्या मार्गावरती, म्हणजे जर्सीचं प्रमाण जास्त झाल्यामुळं लोक खिल्लार गाई सांभाळत नाहीये सध्या. मग मी विचार केला, म्हटलं आपण जर एखादा वळू आणला, जर या क्षेत्रात म्हणजे पैदास जर चांगली झाली तर मग लोक या क्षेत्रात उतरतील, लोक गाई पाळतील. या दृष्टीने आपण मी वळू क्षेत्रात म्हणजे ठरवलं की मग आपण एक जातीवंत वळू आणू. म्हणून मग हा पहिल्यांदा चित्रा कोसा बैल आपण आणला. जातीवंत या गोष्टीबद्दल सांगू शकाल की ही गोष्ट म्हणजे तुम्ही तर म्हणलात की भागात
खिलार नामशेष होत चाललो होतो. बरोबर आहे. मुळात खिलारची म्हणजे आवड म्हणा किंवा सांभाळणी म्हणा, संगोपन म्हणा, ह्या गोष्टी कमी होत्या. म्हणजे जर्सीचं प्रमाण वाढत चालू होतं. म्हणजे लोकांच्या डोक्यात ते होतं. लोकांच्या डोक्यात म्हणजे फक्त दूध काढायचं. हां. मग त्या दुधापासून आपली प्रकृती खराब झाली तरी चालेल, पण ते जर्सीचं दूध काढायचं अशी पण देण्यात घ्या. आणि आपण जसं म्हणतो जात खिल्लार, काही लोकांकडं इकडं पण आमच्या भागात खिल्लार गायी आहेत, पण अशाच क्रॉस, बारीक मापाच्या, कमी दूध देणाऱ्या. आपण कसं म्हणतो, मापाची गाय असली, जातीवंत गाय असली, तिला खोंड पण चांगला बैल भरावल्यानंतर तिला खोंड पण जातीवंतच होतो. बरोबर. किंवा पुऱ्या मापाचा होतो. भविष्यातला तो भाग वेगळा आहे. तो शर्यतीला पळल नाही पळल हा दुय्यम भाग आला. पण जातीवंत आणि मापाची वस्तू झाल्यावरती 2 रुपये तिची विक्री पण चांगल्याच भावाने होणार आहे. हो. आणि मग त्याच्यामुळं मग मी पण असा विचार केला की चांगला वळू आणल्यानंतर आपल्याकडे थोडे पैदास पण चांगली होईल. थोडंसं आपण कसं होतो, जातीवंत मोठ्या मापाच्या गाया किंवा मोठ्या मापाचे वळू भरल्यानंतर जी होणारी पैदास आहे ती आपल्याकडे वाढत. त्यामुळं थोडंसं जास्तच आम्ही याच्यात इंटरेस्ट घेतला. साधारण किती वर्षे ही संकल्पना तुमच्या मनामध्ये आली? माझ्याकडे ही 3-1 वर्ष झाले माझ्या डोक्यात आलती ही गोष्ट. पण काय होतं, बैल आता शर्यतीची बैल 5 आहेत, ही बैल पालखीची बैल 2, त्याच्यामुळं मग थोडंसं भितच काय होतं, बैल आणल्यानंतर आपल्याकडं निगा झाली पाहिजे, राखली गेली पाहिजे. त्यामुळं मग नंतर विचार केला, म्हटलं आणूच चला. मग हा बैल आता या पुणे जिल्ह्यात आमच्याकडं या बैलाचे 1-2 महिने झाले पैदाशी पडतात आणि एकदम टॉप क्वालिटीच्या पैदाशी याच्या इकडे पडायला लागलेल्या आहेत. बरं, ज्या अर्थी एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात किंवा संकल्पना चालू झालेली असते, त्यावेळेला समाजातून किंवा ह्या संकल्पनेला कोणाचा तरी आधार असतो किंवा कोणतरी सुरुवात करून दिलेली असते किंवा आपण कोणाकडे तरी बाबा त्या गोष्टीची मागणी केलेली असते. असा कोण व्यक्ती आहे का तुमच्या आयुष्यात, बाबा त्या व्यक्तीनं आपल्याला सहकार्य केलं किंवा त्या व्यक्तीपासून आपल्याला या गोष्टी समजत गेल्या? आता सहकार्याचं म्हटलं तर झालं तर या पालखी क्षेत्रात आणि वळू क्षेत्रात मोलाचं मार्गदर्शन करणारे आमचे बैलगाडा मालकांचे आणि सर्वच गोपालकांचे महाराष्ट्रातील सर्वच म्हटलं तरी चालेल आदरणीय संदीप बोदगे साहेबांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यानंतर साहेबांच्या सहकार्याने साहेबांची वेळोवेळी मदत लाभली, साहेबांचं मार्गदर्शन लाभलं. आणि ज्यावेळेस बैल घेत असताना कोणत्याही शेतकऱ्याची बैल असू द्या किंवा कोणत्या शेतकऱ्याची वळू असू द्या, ज्यावेळेस साहेबाचा फोन जायचा ना तिथं, त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे जे काय आहे वास्तव आहे, जे काही घडलेल्या गोष्टी खऱ्या गोष्टी आहेत आम्हाला त्या सांगितल्या जायच्या. म्हणजे एवढं साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि त्यानंतर मग आमचे आता घरच्यांचं सगळ्यात महत्त्वाचं, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य घरच्यांचं, आईवडिलांचं, घरच्यांचं सहकार्य झालं. आणि मित्रपरिवारामध्ये आमचे जितूअण्णा डोंबरे, आमचे ओतूर चैतन्य कपड्यांकेश्वर देवधर्माचे विश्वस्त जितूअण्णा डोंबरे म्हणून खूप म्हणजे खूप सहकार्य. कधीही काय होईल ते होईल, आपल्याला हे करायचंच पहिलं किंवा आपल्याला आणायचाच बैल, तू चल पुढं, मी आहे तुझ्या मागं, अशी पाठीवर नेहमी थाप ठेवून. त्याच्यामुळे मग पाठीमागचा मी विचारच केला नाही आणि आज ती गोष्ट सक्सेस झाली. या विषयावर याच्या अगोदर चर्चा झाली होती का अशी? विषय याच्या अगोदर म्हणजे या संदर्भात आपण जी चर्चा केली अशी आधी कधी झाली होती का, कधी व्यक्त की झाला होता का तुम्ही? नाही म्हणजे भरपूर मुलाखती झाल्या किंवा भरपूर हे झालं, पण ह्या गोष्टी नाही बरोबर. असं काय वाटतं तुम्हाला, मी ह्या गोष्टीला सुरुवात केली किंवा प्रश्न विचारला? नाही खूप, कारण की काय होतं, पिक्चरमध्ये हिरो काम किती करतो त्याच्या मागं पडद्यामागं कोण आहे हे लय महत्त्वाचं असतं. कारण की सगळं तिथून सुद्धा हलत असतात आणि त्यांना तर महत्त्व दिलंच पाहिजे. म्हणजे ते तुम्ही व्यक्त झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. पडद्यामागचा किंवा पिक्चरच्या पाठीमागचा हिरो तुम्ही सांगितलं, तर आज हा जो प्रकार आहे काळा मोरखाना किंवा चित्रा कोसा, तर याबद्दल संकल्पना कुणी किंवा कोणापासून तुमच्या डोक्यात? आता म्हणजे चित्रा कोसा हा बैल आणायचं कारण असं झालं की आमच्या इकडं म्हणजे आता आम्ही तर त्या क्षेत्रात आहेच, पण ज्यावेळेस आमच्याकडे गोपालक गाई भरण्यासाठी येतात
त्यावेळेस मग त्यांच्या भावना आमच्याशी ते व्यक्त करतात. पण एक 100% पैकी 95 ते 98% शेतकऱ्यांची भावना ही शर्यतीची वासरं पैदा करण्यासाठी असते, की शर्यतीचा गरम रक्ताचा चपळ जातीवंत खोंड आम्हाला पाहिजे, पैदा झाला पाहिजे, खोंड झाला पाहिजे. काही गोपालक आहेत त्यांची पण इच्छा असते आम्हाला कालवड पाहिजे. कालवड झाली तरी आम्ही आनंदाची आम्हाला पण मग विचार असा केला, खोंड मग जातीवंत गरम रक्ताचे आणि शर्यतीसाठी उपयुक्त येतील अशी खोंड तयार करण्यासाठी कोणत्या बैलाची मग थोडासा अभ्यास केला. आदरणीय बोधकेसकर वगैरे असतील, सर्व बाकीची काही खिल्लार प्रेमी असतील, मी परिवार सगळ्यांच्या मदतीने निर्णय घेतला आणि मग हा चित्राकोसा खोंड खरेदी केला. आता तुम्ही पाहता एवढा गरम आहे म्हणजे त्याची अगदी डरकी बंद नाही. आणि हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बैल जिथनं आणला तिथनं या बैलाच्या पैदाशीची वासरं पुणे जिल्ह्यातल्या शर्यतीमध्ये आज एक 50 वासरं त्याची पाळतात. किती खात्री केली ती? हो, खात्री केली आणि खात्री केल्याच्या नंतरच मग थोडंसं जास्त जोर लावून म्हटलं हाच बैल घेऊया. दादा, जसं तुम्ही या वासरांची पुणे जिल्ह्यात आलेल्या खात्री केली, तशी याच्या प्रॉपर आई वडिलांची तुम्ही खात्री केली? हो, आता जर माहिती घेतली आम्ही, माहिती घेतल्यावरती हा तांडूरचा राजा जो आहे, मूळ तांडूरचा राजा, तर त्या लाईनचा, त्या तांडूरच्या राजाच्या पैदाशीचा हा हे वासरू रेड्ड्याचे जे कैलास लेगरे आहेत त्यांनी घेतलं होतं आणि मग त्यांच्याकडनं आपण चालूच होतो, त्यांच्याकडनं आपण खरेदी केली. त्या गोष्टीची स्वतः खात्री केली का? हो, त्या गोष्टीची खात्री करून घेतलं, विचारलं नक्की काय, आणि त्याप्रमाणे ते आपण जसं म्हणतो ना जात आणि रिझल्ट, त्याचे रिझल्ट पण भरपूर आहेत. म्हणजे शक्यतो त्याच्या पैदाशीची वासरं जेवढी इकडं वासरं आणल्यात उगाच काहीतरी आता हाताची पाचशे मोठं काय सारखी नसतात, पण शक्यतो 75% वासरं त्याची पळतात. तांडूरच्या राजाची संकल्पना ही कोणापासून कधी कशी आली डोक्यात? म्हणजे ज्यावेळेस यूट्यूबला मी मुलाखती बघायची त्यावेळेस मला बैल आवडायचा. म्हणजे ते माप, ती शरीरयष्टी आणि ह्या वयात म्हणजे एवढी धमक बैलाची. मग विचार केल्यानंतर आता अजून पण जाती आहेत, पण थोडंसं कधी काय गोष्टी आपल्याला आवडेल त्या गोष्टी करायच्या असतात. त्याप्रमाणे म्हटलं याच जातीचा आणि एक चित्राकोसा कलर म्हणजे एक कलर एकदम वेगळाच कलर असतो. आता वासरं याची पडतात ना